नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत, ते देखील TCS अँड IBPS पॅटर्ननुसार अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, वंदे या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि तुमचे पर्याय आहेत उदार, कृतज्ञ, शत्रू, निंद्य। विद्यार्थ्यांनो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे देखील तुम्हाला पाठ पाहिजेत, यावरती देखील प्रश्न येतात आणि बरोबर उत्तर आहे शत्रू। वंद्य म्हणजेच याचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रू। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे दुसरा, पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही? प्रश्न नीट वाचत चला आणि मगच उत्तर देत चला। आणि तुमचे पर्याय आहेत पुस्तक, घर, फूल, सूर्य। आणि विद्यार्थ्यांनो, नपुसकलिंगी कोणता शब्द नाहीये? तर उत्तर आहे सूर्य हा नपुसकलिंगी शब्द नाहीये। पुढील प्रश्न आहे तिसरा, पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरण नाही? आणि तुमचे पर्याय आहेत गैरहजर, बिनधोक, आमरण, तोंडपाठ। समास हा घटक देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उत्तर आहे तोंडपाठ। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे चौथा, मासा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत माशे, मासू, माशी, मासे। एक वचन, अनेक वचन करता आलं पाहिजे। खूप सोपे प्रश्न असतात यावरती आणि उत्तर आहे मासे। मासा शब्दाचे अनेक वचनी काय होईल? मासे होईल। पुढील प्रश्न आहे पाचवा, हमरी तुमरी वर येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा। आणि पर्याय आहेत फजिती होणे, प्रारंभ करणे, जोराने भांडणे, पळून जाणे। आणि विद्यार्थ्यांनो, हमरी तुमरी वर येणे म्हणजेच काय? तर जोराने भांडणे असा होतो। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे सहावा, तुझे पुस्तक टेबलाखाली पडले आहे या वाक्यातील अव्यय ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत पुस्तक, पडले, खाली, आहे। आणि विद्यार्थ्यांनो, शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे, म्हणजे शब्दाला लागून आलेले शब्दयोगी अव्यय असतात। तर टेबल या शब्दाला लागून आलेला आहे खाली, म्हणून खाली हे अव्यय आहे। पुढील प्रश्न आहे सातवा, मी फुले तोडत असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचे पर्याय आहेत अपूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ। आणि बरोबर उत्तर आहे रीती वर्तमान काळी वाक्य आहे। रीती म्हणजे काय? सततची तीच क्रिया असणे। पुढील प्रश्न आहे आठवा, पुढीलपैकी कोणता शब्द ढग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? जहर, घन, जलद, मेघ। कोणता शब्द ढग या शब्दाचा समानार्थी नाही? तर उत्तर आहे जहर। जहर म्हणजे काय? तर विष। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे नववा, झाडाची हिरवी पाने उन्हात चमकत होती कंसातील शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचे पर्याय आहेत विशेषण, क्रियापद, अव्यय, सर्वनाम। झाडाची हिरवी काय आहे मग विद्यार्थ्यांनो? विशेषण, म्हणजे झाडाबद्दल विशेष माहिती सांगणारं किंवा पानाबद्दल विशेष माहिती सांगणारं विशेषण। पुढील प्रश्न आहे दहावा, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा। आणि वाक्य आहे काळाभोर साप माझ्या समोरून गेला। आणि तुमचे पर्याय आहेत काळाभोर, समोरून, माझ्या, साप। विद्यार्थ्यांनो, क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारं। मग उत्तर काय असेल? समोरून, माझ्या समोरून। समोरून हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे। पुढील प्रश्न आहे 11वा, सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि तुमचे पर्याय आहेत सुरेल, परिमल, सुदैव, प्रतिमा। सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल मग? सुरेल असेल का? नाही, तर उत्तर आहे परिमल म्हणजेच सुगंध। पुढील प्रश्न आहे शेवटचा 12वा, मी फुले तोडली या वाक्याचा काळ ओळखा। आणि विद्यार्थ्यांनो, तुमचे पर्याय आहेत अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ,
रीती भूतकाळ. आणि विद्यार्थ्यांनो, मी फुले तोडली साधा भूतकाळी वाक्य आहे हे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. तसेच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा.